महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यातील धनगरांनी बकरी राखायची बंद केली तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं आक्षेपार्ह विधान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलंय। कोल्हापुरात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। याच वेळेस बोलताना गोपीचंद पडळकर यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय। जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा, भरपाई घ्या। तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुणासारखं मारताय। म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात 35 किलोमीटर चालतोय। आता राज्य सरकारनं रानगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत। त्या योजना चांगल्या आहेत, त्याबद्दल काय आमचं दुमत नाही। पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे। म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही। जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे।